हाती कर्कशी रणी निर्धारिले समस्तासे हवन बाणेचा हनुमंतासी राक्षसाची मारिता. या ठिकाणी एवढं रणकर्कशी झालं त्या ठिकाणी, अगदी एवढं राक्षसांचे असणारे त्या ठिकाणी मूर्छात्मा असणारे देव गेले. हनुमंतरायाने असणारे राक्षसांचा अंत केला. एवढं युद्ध त्या ठिकाणी राक्षस अगदी सगळे घाबरले गेले, एकही राहिले नाही. एवढं रणकंदान हनुमंतरायाने केलेलं आहे. रथ भंगिले कोट्यानुकोटी मारिल्या अश्वगजांच्या छाती. शस्त्रे भंगिले ते सत्ती ध्वजा कोटी विखरल्या. कित्येक असणारे रथ त्या ठिकाणी कोट्याने कोटी लक्ष असणारे त्या ठिकाणी हत्ती घोडे आणि अनेक असणारे राक्षस त्या ठिकाणी विध्वंस केलेला आहे. सगळे सैन्य मारलेला आहे. ध्वज असणारा त्या ठिकाणी चिन्ह विचिन्ह झालेला आहे. ध्वज राहिला नाही. सगळीकडे असणारी त्या ठिकाणी अगदी राक्षसाची वाताहात झालेली आहे. हात गडगडाली हे चिरणा नदी गारे झाल्या प्रेतांच्या त्या करडी गजर गौरी म्हणून या ठिकाणी असणारी एवढी असणारी रक्ताची रुधिरांची असणारी त्या ठिकाणी अशुद्धाची नदी वाहू लागलेली. जसा असणारा पावसाळ्यामध्ये असणारा पाऊस पडावा आणि नंतर नदी असणारी भरून जावी, तसे राक्षसांच्या रक्ताचा पाठ रणभूमीवर वाहू लागलेला आहे. अगदी असणारे त्या ठिकाणी एवढे प्रेताचे ढिगारे लागले, असंख्य मोजता येत नाहीत. कित्येक असणारे राक्षसांच्या असणारे त्या ठिकाणी प्रेत असणारे पडलेले आहेत. असं प्रभुरामाच्या हनुमंतरायाने एवढं राक्षसांचा संहार त्या ठिकाणी केला गेला. ओळणे वाचे कासरे जैसी म्हणून या ठिकाणी एवढे असणारे त्या ठिकाणी प्रेताचे असणारे मुंगीला जाता येत नाही. एवढं असं त्या ठिकाणी राक्षसांच्या कोट्यानं कोटी असणारे प्रेत पडलेले आहेत. जसे असणारे त्या ठिकाणी अगदी सर्प किंवा मुंगी किंवा कासवाची असणारी त्या ठिकाणी दृष्टी, तशी असणारे बघितलं तर सगळीकडे असणारे राक्षसांच्याच असणाऱ्या कोट्यानं कोटी प्रेताच्या असंख्य असणारे त्या ठिकाणी प्रेत पडलेले आहेत, कलेवर पडलेले आहेत. असं एवढं घनघोर युद्ध म्हणून असणारे तेच असणारे त्या ठिकाणी गर्दम म्हणजेच असणारा रक्त मासाचा असणारा त्या ठिकाणी चिखल झालेला आहे. आणि त्या नदीमध्ये असणारी नदी वाहते विकून रक्त मासाचा राक्षसांच्या चिखल झालेला आहे. आणि त्याच नदीमध्ये त्या रक्ताचे असणारे शिसाळे जे पडलेले राक्षसांचे असणारे त्या ठिकाणी मुकुटे टोके आहेत. आणि या मगरी असणाऱ्या त्या रक्ताच्या नदीमध्ये अगदी फिरू लागलेले आहेत. अशा प्रकारचा असणार निपांत हनुमंतरायाने सर्व राक्षसांचा केलेला आहे. मोक्ष सुखाची सुरवारी रण नदी वाहे पुरारी सर्वस्व त्यागे जो गाडी गुडी याची जोडी तो जोडी. म्हणून या ठिकाणी अगदी मोक्ष सुखाची असणारी या ठिकाणी ही नदी वाहू लागलेली, रक्ताची अगदी असणार रुधिराची ही नदी वाहते आहे. आणि या ठिकाणी मोक्ष असणारा त्या ठिकाणी जशी असणारे त्या ठिकाणी अगदी प्राप्त व्हावा तसा सर्वांना आता भक्ताच्या हनुमंतरायाच्या हातून सगळ्यांना मृत्यू त्याच्यामुळे असणारे या ठिकाणी मोक्ष प्राप्तीकडे जाऊ लागले. अशा प्रकारचे असणारे अनेक राक्षस मारले गेले आणि त्याची असणारी रक्ताची नदी किंवा असणाऱ्या त्या ठिकाणी अगदी भरून वाहू लागलेली. म्हणून या ठिकाणी असणारे येथे परिपाडू असणारे रामचंद्र आणि प्रभू रामचंद्राच्या असणारे या ठिकाणी हनुमंतरायावर कृपा त्याच्यामुळे असणारे त्या ठिकाणी अगदी निज धामाला जाण्याची वेळ असणारी सर्व राक्षसांची आहे. अंतकाळ झाला त्या ठिकाणी त्याच्यामुळे आता हे सगळे अगदी निज धामा प्रभू रामचंद्राच्या कृपेने किंवा हनुमंतरायाच्या कृपेने यांना मोक्ष प्राप्तीचा मार्ग भद्रकाळी येऊन आले भूतावळे काती मासाच्या वळवाळे
तुझी अंजुळी आणि मग या ठिकाणी प्रार्थते उठ म्हणले भद्रकाळी आणि म्हणून असणारे या ठिकाणी जे काही भूतावळी होत्या त्या ठिकाणी जे मांस पडलेले होते प्रेत पडलेले होते ते असणारे त्या ठिकाणी आता आणि ह्यांचं असणारे काय करावं भक्षण करावं अगदी असणारे त्या ठिकाणी सर्वांना संपून टाकावं अशा प्रकारची जी असणारी या ठिकाणी पडलेली जी गहाण आहे किंवा याचा असणारी दुर्गंधी होणार आहे याचा असणारा या ठिकाणी विचार करून यांचा सर्वांचा या कलेवराचा असणारा या ठिकाणी अगदी प्रेतांना संपून टाकावं आज्ञा दिलेली आहे यक्षिणी बहुकाच्या व्रती लाखोली काळीजे घेऊन या हाती शंखिनी डंखिनी वाणे त्या देते मग बक्षिती स्वानंदे तर त्या ठिकाणी खाणारे आता सांगितल्यावर मग यक्षिणी डंकिनी अगदी असणारे या सर्वच असणारे त्यांची तर पाणी सुटलं जिभेला किती असणार आता असणार एवढी मेजवानी आहे अगदी असणार त्या ठिकाणी सर्व एवढे राक्षसांचे प्रेत आहेत आणि हे मांस असणारे या ठिकाणी खायला भेटतंय त्या यक्षिणी डंकिनी जेवढ्या काय असणाऱ्या त्या ठिकाणी भूतावळी आहेत त्या असणाऱ्या सावध झाल्या आणि पुढे असणाऱ्या सरसावण्या प्रेताकडे धावू लागल्या